हाय नमस्कार। आज मी रेसिपी दाखवणार आहे चना डाळ कच्ची चटणी, चना डाळीची कच्ची तडका चटणी। तर त्या अगोदर तुम्ही माझ्या व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। ही चना डाळ आहे, एक वाटी मी 2 तास भिजू घातलेली आहे। आता यामध्ये एक टमाटर कापून घेतलेला आहे, हा टमाटर टाकायचा आहे। आणि हे 3 ते 4 मिरच्या आहे, ह्या पण यामध्ये टाकायच्या आहे। हा एक कांदा घेतलेला आहे कापून, हा पण यामध्ये टाकायचा आहे। आणि हा सांबार हा पण यामध्ये टाकायचा आहे। आता ह्या चटणीला तडका करायचा आहे। तडका भांड्यामध्ये मी 1 चम्मच तेल घेतलेलं आहे। ही अर्धा चम्मच राई आहे, अर्धा चम्मच जिरं आहे आणि ही कढीपत्ता आहे। आणि हा लसूण आहे, एक गट्टा सोललेला नाही आहे मी, त्याची साल काही काढलेली नाही, साली सकट आहे। आता यामध्ये तडका द्यायचा आहे। लसूण पण टाकायचा आहे यामध्ये। आणि हा हिंग आहे, हा हिंग पण तडक्यामध्ये टाकायचा आहे। एक चम्मच लाल मिरची पावडर आहे, हे पण यामध्ये टाकायचं आहे। आणि स्वादानुसार मीठ। आता हा आपला तडका झालेला आहे, हा या डाळीमध्ये टाकायचा आहे। ही डाळीची चटणी अशी आहे, समजा आपल्या तोंडाला चव नसली, जेवणात थोडीशी कमतरता वाटली त्या जेवणाबरोबर ही चटणी स्वाद देते, त्याच्यासाठी ही चटणी आहे। आणि तोंडाला चवी वाटते या चटणीमुळे। आणि याला छान असं मिळून घ्यायचं आहे। आता ही आपली चना डाळ तडका चटणी, कच्ची चना डाळ तडका चटणी झालेली आहे। चटणी आपली झालेली आहे। अगर तुम्हाला माझा कच्ची चना डाळ तडका चटणी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।